ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीनं गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळते। एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्यानं प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांना पडलेला आहे। आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्याचं चित्र आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावरती एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्यामुळे मोठा त्रास जो आहे तो एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा होताना पाहायला मिळतोय। माझ्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे सरचिटणीस एसटीचे आहेत श्रीरंग बर्गेजी, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, एकीकडे कर्मचारी असतील किंवा मग एसटीने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत ऐन दिवाळीच्या तोंडावरती अशा पद्धतीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे। काय नेमकं कारण असावं? त्याचं सर्व्हर डाऊनचं कारण सांगितलं जातं, पण किती वेळा सर्व्हर डाऊन होते? सारखं होतंय। जी कंपनी हे काम बघते त्या कंपनीचा कंत्राट रद्द केला पाहिजे। जे अधिकारी त्याच्यावरती बघणारे आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। याचा आमच्या लाईनवरच्या आता काय झालं, आमची मशीन पण घेऊन जाता येत नाही। मशीन या सर्व्हरचा परिणाम सगळ्या संगणकीय जेवढ्या आहेत, म्हणजे कंडक्टरकडची मशीन असेल किंवा आरक्षण केंद्र असेल आमचं, त्या सगळ्यांना त्याचा त्रास होतोय। प्रवाशांना आता ऐन दिवाळीमध्ये, दिवाळीचा सीझन आहे, काल दिवसभर त्रास झाला, बराच वेळ ते सर्व्हर डाऊन होतं। हे काय चाललंय? एवढी मोठी महामंडळासारखी संस्था आहे जी म्हणजे याच्यामध्ये 80,000 कर्मचारी आहेत, एवढे सगळे 250पेक्षा जास्त डेपो आहेत। या संस्थेमध्ये इतकं म्हणजे बेफिकीर काम चाललंय, हे बरोबर नाही। जे दोषी असतील त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।